श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो आपण प्रथम सोपान अभ्यासत आहोत, सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 59. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सतीजींच्या अंतःकरणात निर्माण झालेला पश्चाताप आणि त्यातच महादेवांची लागलेली अखंड अपार समाधी यामुळं सतीजींना एक एक दिवस देखील आता युगासारखा वाटू लागला होता. महादेवजींचं मौन आणि त्यातच आपल्याला त्यांनी आता अंतःकरणातून त्याग करून आपलं स्थान जणू काही हिरावून घेतलेलं आहे. या भावनेतून सतीजींचं अंतःकरण होरपळत होतं. अशा सतीजी महादेवजींच्या चरणाजवळ बसून आहेत. खरं वाट पाहत आहेत महादेवजींच्या समाधीला उतरण्याची, जेणेकरून एकदा तरी कृपादृष्टीने, प्रेमदृष्टीने आपल्या पतीने, आपल्या सद्गुरूने आपल्याला पाहावं. एवढ्या एकाच गोष्टीसाठी आपला प्राण आपल्या नेत्रांमध्ये जणू काही साठवून सतीजी महादेवजींच्या कृपा आशीर्वादाची वाट पाहत होत्या. परंतु अशा प्रसंगी काळ देखील जसा सापेक्ष होतो, तसा हा त्यांचा प्रतीक्षेचा काळ काही केल्यास संपेना. त्यामध्ये सतीजींच्या अंतःकरणाची अवस्था काय आहे, त्या अंतःकरणात विचार काय करत आहेत, याचंच वर्णन करणारा हा 59वा दोहा आणि त्या अंतर्गत चौपाया आपण प्रथमतः त्याचं गायन करूयात. गोस्वामीजी म्हणतायत, नित नव सोचु सती उर भारा, कब जय हूँ दुख सागर पारा, मैं जो कीन रघुपति अपमाना, पुनिपति बचनु मृषा करी जाना, सो फलु मोहि विधाता दीना, जो कछु चित रहा सोई कीन्हा, अब विधियस बुझिय नहीं तो ही, शंकर विमुख जियावसी मोही, कही न जाई कछु हृदय गलानी, मन महु राम ही सुमीर सयानी, जो प्रभु दीन दयालु कहावा, आरती हरन वेद जसु गावा, तो मैं विनय करऊं कर जोरी, छूटहूँ बेगी देह यह मोरी, जो मोरे शिव चरण सनेहू, मन क्रम बचन सत्य ब्रतुएहू, तो सब दरसी सुनिय प्रभु, करऊ सो बेगी उपाई, होई मरण जेहि बिनहि श्रम, दुसह विपत्ति बिहाई, सियावर रामचंद्र प्रिय हो. सतीजींच्या अंतःकरणाची स्थिती गोस्वामीजी आम्हाला या चौपायांच्या आधाराने सांगत आहेत. जिथं भगवंताच्या विषयी केलेल्या या एका कपटापायी, या एका संदेहापायी महादेवजींच्या हृदयातून
जे आपलं स्थान सतीजी घालवून बसल्या होत्या, अशा सतीजींच्या हृदयामध्ये नित नव सोचू सती उर बारा, कब जय हहु दुख सागर पारा. या दुःखरूपी सागरामधून मी कधी पार होणार, असा एकच सतीजींच्या अंतःकरणामध्ये नित्य नवीन शोक निर्माण होत आहे. इथं गोस्वामीजींनी दुःख सागर असं त्यांच्या अंतःकरणाच्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. आपण बघतो सागरामध्ये जशा दररोज नवीन नित्य पाण्याचा प्रवाह नदींच्या रूपाने येत असतो, तसा महादेवजींच्या समाधिस्थ अवस्थेमध्ये त्यांच्या चरणाशी घुटमळत असणाऱ्या सतीजींच्या या अंतःकरणरूपी दुःख सागरामध्ये नितनव सोचू सती उरभारा. इथं सतत या गतस्मृतींचा शोक नद्यांचा प्रवाह या सागराला येऊन मिळत होता. त्यामुळं या सतत येणाऱ्या मनातल्या वृत्तींच्या आवर्तनाला गोस्वामीजींनी नित नव सोचू अशी उपमा दिलेली आहे. मनुष्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा त्याच्या हातून एखादं दुष्कृत्य, एखादं त्याच्या सद्गुरूला न शोभणारं कर्म जर घडलं आणि जर तो खरा सद्गुरुनिष्ठ असेल, जर तो खरा त्यांच्या चरणाचा प्रेमी असेल, तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याने केलेल्या या केवळ आणि केवळ दुष्कर्माचंच स्मरण त्याला वारंवार होत राहतं. त्याला कधी ह्या गोष्टींची जाणीव होत नाही की आपण आपल्या सद्गुरु चरणांची खूप मनापासून सेवा केलेली आहे, त्या पुण्याच्या भरोशावरती कदाचित आपलं हे दुष्कर्म सद्गुरु आपल्याला माफ करून देतील. तो केवळ आणि केवळ आपल्या हातून घडलेल्या या चुकांचंच स्मरण करत राहतो. त्यामुळे श्री महाराज देखील म्हणायचे, आपण दुसऱ्यांच्या दोषांची एकतर स्वतः दखल घेणं सोडावं, आणि ज्या वेळेला त्या दुसऱ्यांच्या दोषांची दखल घेणं खऱ्या अर्थाने सुटतं, त्यावेळेला लक्षात येतं की आपल्याच अंतरंगामध्ये दोषांची किती मोठी खाण आहे. हे स्वतःच्या अंतरंगाचं अवलोकन आहे. बघा, इथं स्वतःच्या चित्तशुद्धीचा हा मार्ग चालू झालेला असतो, आणि चित्तशुद्धीशिवाय भगवंताचं दर्शन हे त्रिवार होऊ शकत नाही. आज आम्हाला राम आमच्या इतक्या निकट असूनही सतीजींसारखीच आमच्या अंतःकरणाची का अवस्था झालेली आहे? कारण जसं सतीजींच्या अंतःकरणात संदेह होता, जरी त्या सद्गुरूच्या अत्यंत निकट होत्या, जरी सद्गुरूंचं त्यांच्यावरती अतीव प्रेम होतं, तरी देखील केवळ चित्तशुद्धीमुळं त्यांना समोर ब्रह्म असूनही त्या ब्रह्मस्वरूपाची अनुभूती झाली नाही. नेमकी तशीच अवस्था आमची या जीव पातळीवरती झालेली आहे. सतीजींच्या मनात तर केवळ अल्प संदेह होता, इथं आमच्या मनामध्ये मात्र अनंत संदेह आहेत. आम्हाला त्या भगवंताचं कुठल्याच स्वरूपावरती संपूर्णपणे विश्वास नाही, ना त्याच्या सगुण रूपावर, ना त्याच्या नामरूपावर, आणि ना त्याच्या ब्रह्मस्वरूपावरती. आणि अशा अनंत संदेहांसहित आम्ही देखील सद्गुरूच्या निकट आहोत. आमच्यावरती देखील सद्गुरूचं अतीव प्रेम आहे, परंतु आमच्या अंतःकरणाची चित्तशुद्धी जोपर्यंत सद्गुरू वचनांवरती संपूर्ण विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करून आम्ही आमच्या जीवनात घडवून आणत नाही, तोपर्यंत आम्हाला या भगवंताच्या दर्शनाचा योग येऊ शकत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की सद्गुरू वामनराव पै यांचं जे वाक्य अत्यंत प्रसिद्ध आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे वाक्य देखील अत्यंत चिंतनीय आहे. कारण माझ्या अंतःकरणाची शुद्धी, माझी ही चित्तशुद्धी ही मला विवेकाच्या आधारानेच घडवून आणली पाहिजे. इथं गुरुकृपेचा आधार हवा, गुरुकृपेने मिळालेलं साधन हवं, परंतु नित्य अनित्य विवेक हा साधकानेच करायला हवा. माझ्या अंतःकरणात येणार प्रत्येक मळब हे मला माझ्या साधन पुरुषार्थाच्या आधारानेच झाडून माझं चित्त स्वच्छ करता यायला हवं.
अशा या चित्तशुद्धीची प्रक्रिया, जी खरं तर अत्यंत परम पावन अशी सतीजींची स्थिती आहे, केवळ एक छोटासा संदेह आहे. अशा या छोट्याशा संदेहाच्या चित्तशुद्धीची अवस्था सतीजींच्या हृदयामध्ये आता सुरू झाली होती. सतीजींना आपल्या अपराधांची जाणीव, आपण केलेल्या या दुष्कर्माची जाणीव वारंवार होऊ लागली. 2 गोष्टींचे अपराध त्यांना आपल्या अंतःकरणात अवलोकन केल्यानंतर लक्षात आले. मै जो कीन रघुपती अपमाना, पुनीपती बचनु मृषा करी जाना. एक, मी प्रभू रामचंद्रांचा अपमान केला, आणि 2, मी माझ्या पती वचनांवरती, माझ्या सद्गुरूच्या वचनांवरती विश्वास ठेवला नाही. समर्थांची आठवण येते. समर्थ माऊली मनोबोधामध्ये काय म्हणताय? अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. आमच्या जीवनामध्ये दुःखाचं जे मुख्य कारण आहे, त्या कारणाचीच मीमांसा जणू काही समर्थ आम्हाला या श्लोकातून सांगतात. अहो ज्या नरा राम विश्वास नाही. इथं नर हा शब्द केवळ पुरुषार्थाने न घेता इथं जीवाच्या पातळीवरती घेतला पाहिजे. असा जीव ज्याच्या अंतःकरणामध्ये राम विश्वास नाही. मग राम विश्वास या शब्दामध्ये त्याच्या नामावर, त्याच्या लीलेवर, त्याच्या सगुण रूपावर, त्याच्या ब्रह्मस्वरूपावर आणि सद्गुरु वचनांवर, अशा या सर्व गोष्टींमध्ये ज्याचा विश्वास नाही आहे, तया पामरा बाधिजे सर्व काही. त्याला समर्थांनी पामर म्हटलेलं आहे. अशा पामराला सर्व गोष्टींची बाधा होते. जीवनातल्या सर्व दुःखांना त्याला सामोरं जावं लागतं. अहो या विश्वासाचा अर्थ आहे मुळी आपल्या जीवनातला आनंद. एकदा आम्ही त्याच्यावरती आमचा भार सोपवला, एकदा आम्ही त्याच्यावरती आमची सर्व काळजी सोपवली, की तो आमचा सर्व योगक्षेम वाहण्यासाठी समर्थ आहे. महाराज तो स्वामी कैवल्य दाता. योगक्षेम ही तर फार छोटी गोष्ट आहे. जो कैवल्याचं दान करू शकतो असा माझा राम आहे. त्यामुळं विश्वास या शब्दामध्ये चिंतेचा परित्याग आहे, काळजीचा परित्याग आहे. समर्थ म्हणतात, वृथा वाहणे देह संसार चिंता. त्यामुळं आज मी काळजीत आहे, आज मी दुःखात आहे, त्याचं थेट उत्तर समर्थ आम्हाला सांगतात की तुझ्या मनात, तुझ्या अंतःकरणात कुठेतरी राम विश्वास ढळलेला आहे, सद्गुरु वचनांवरचा विश्वास ढळलेला आहे. श्री महाराज जेव्हा म्हणतात की माझ्या माणसाने काळजी करू नये, मी त्याची हमी घेतलेली आहे, तुम्ही नाम घ्या, मी तुमच्या मागं पुढे उभा आहे. अहो तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा, मी तो तुमच्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून देतो. हे सगळं सांगूनही जर मी काळजी करत असेन, चिंता करत असेन, तर माझा खरंच सद्गुरु वचनांवरती, या रामरूपावरती विश्वास आहे का? सतीजींच्या अंतःकरणाच्या या दुःखाचं मूळ कारण देखील हेच होतं. अहो ज्या नरा राम विश्वास नाही. केवळ या राम रूपावरती विश्वास न ठेवण्यामुळं हा नित्य नवीन शोक सागरामध्ये या विचार प्रवाहांचा नदीरूपी प्रवाह येऊन दररोज त्यांच्या अंतःकरणात दुःख वाढवत होता. इथं विवेकाच्या आधाराने चित्तशुद्धीचा दुसरा टप्पा सुरू होतो. आपण जेव्हा आपल्या जीवनात दुःखांना सामोरं जात असतो तेव्हा एक गोष्ट आम्हाला नेहमी त्रास देते की महाराज हे माझ्या जीवनामध्ये का, हे मलाच का सगळं सहन करावं लागतंय. आम्ही तिथं हा विचार करत नाही की मी माझ्या जीवनातला विश्वास घालवून बसलेलो आहे.
परंतु ज्या क्षणी विवेक आमच्या अंतरंगामध्ये आम्ही परिधान करतो, त्यावेळेला आम्हाला लक्षात येतं की हे सर्व माझ्या कर्मांचंच फळ मी भोगत आहे. त्यामुळे विधात्याच्या दरबारामध्ये न्याय हा निश्चित ठरलेला आहे. सो फलू मोही विधाता दीन्हा, जो कछु उचित रहा सोई कीन्हा. ज्या क्षणी आम्ही या प्रारब्धाचं फळ, या विधात्याचं फळ जसं आहे तसं स्वीकारतो, समजावं नित्यानित्य विवेकामध्ये चित्तशुद्धीचा दुसरा टप्पा आमच्या जीवनामध्ये सुरू झालेला आहे. जे ते होत आहे ते उचित आहे, योग्य आहे. तू जे मला देत आहेस ते खऱ्या दृष्टीने न्याय्य आहे. ही भूमिका अंतःकरणामध्ये स्थिरावली ना की मग पुन्हा उचित अनुचित, कार्यकारण, मत्सर, माझ्या जीवनाचा पश्चाताप या गोष्टींना स्थानच राहत नाही. बघा, जे आहे ते योग्य आहे, उत्तम आहे. अशा या अवस्थेमध्ये प्रारब्ध भोगत भोगत जीव आपल्या अंतःकरणातल्या या सर्व मत्सराधिक गोष्टींना, ज्या माझ्या जीवनाचं खरं शोकाचं कारण आहेत, त्यांना स्वीकारू लागतो. इथं प्रार्थनेचा प्रांत सुरू होतो. बघा, प्रारब्धाचे भोग जेव्हा अनिवार्य होऊ लागतात, ते स्वीकारता स्वीकारता जेव्हा सहनशक्ती जीवाची अगदी पराकोटीला जाते, तिथं बिंबीच्या देठेपासून प्रार्थनेची निर्मिती होते. जोपर्यंत आम्ही जीवन खऱ्या अर्थाने जगत नाही, तोपर्यंत प्रार्थनेचं बळ देखील आम्हाला कळू शकत नाही. इथं सतीजींच्या आता अंतःकरणाची ही सहनशीलता जणू काही पराकोटीच्या अवस्थेला गेलेली आहे. प्रारब्धाच्या भोगांच्या विषयी कुठल्याही प्रकारचं मनामध्ये संताप नाही. हे जे मला फळ मिळतंय ते माझ्याच कर्मांचं फळ आहे, हे देखील मान्य आहे. परंतु अंतःकरण आता प्रार्थना करताना एकच म्हणतंय, अब विधी अस बुझिय नहीं तोई, शंकर विमुख जियावसी मोही. आता मला केवळ एकच गोष्ट हे प्रारब्धा तुझ्या चरणी विदित करावीशी वाटत आहे की मला तू शंकरजींपासून विन्मुख केलं आणि तरी देखील तू मला जिवंत ठेवत आहेस. जसं पाण्याविण तळमळ मासा लागला गळाला, तशी अवस्था सतीजींची झालेली आहे. इथं महादेवजींचं ते स्वरूप, त्यांची ती प्रसन्नता, त्यांचं ते आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं शीतल प्रेम, या सगळ्या गोष्टींच्या स्मृती सतीजींच्या अंतःकरणात आहेत. आणि त्या प्रेमरूपी शिवजींच्या हृदयामध्ये ज्या सतीजी एका प्रकारे मासोळी सारख्या स्थिरावल्या होत्या, त्या या सतीजींच्या मासोळी रूपी प्राणाला जेव्हा या प्रेमरूपी हृदयातून बाहेर पडण्याची वेळ आली, तेव्हा त्यांची तडफड ही स्वाभाविक होती. खर तर या जलजीवाला त्या प्रेमसागराशिवाय जीवन असणं शक्यच नाही. परंतु तरी देखील या विधात्याने मला जिवंत ठेवलेलं आहे, हे काही उचित नाही. बघ, शंकर विमुख जियावसी मोही. पण असं म्हटलं जातं की जोपर्यंत या प्रारब्धाचे भोग संपत नाहीत, जोपर्यंत आमच्या जीवनातल्या या प्रत्येक कर्माचा हिशोब आम्ही इथं देत नाही, तोपर्यंत मृत्यू देखील अनायासे येत नाही. बघा, कही न जाई कछु हृदय गलानी, मन महु रामही सुमीर सयानी. इथं विधात्याच्या चरणाशी प्रार्थना झाली आणि मग या प्रार्थनेचं देखील उत्तर विधाता द्यायला जेव्हा असमर्थ दिसतो ना, तेव्हा जीवाच्या अंतरंगामध्ये शरणागतीचा उदय होतो. किती सुंदर चित्तशुद्धीच्या या पायऱ्या सतीजींच्या या अंतःकरणाच्या स्थितीतून उमगतात. बघा, सर्वप्रथम आहे तो आपल्या दोषांचं अवलोकन, दुसरं आहे तो म्हणजे प्रारब्धाचा स्वीकार, तिसरं आहे ते म्हणजे प्रारब्ध चरणी प्रार्थना, आणि चौथी गोष्ट येते ती म्हणजे अनन्य भावाने शरणागती. कही न जाई कछु हृदय गलानी, मन महु रामही सुमीर सयानी.
इथं सतीजींच्या अंतःकरणामध्ये तो विवेक आता जागृत झालेला आहे. काही लोकांना जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती आनंदमय मार्गाने होते, तर काही लोकांना आपल्या जीवनामध्ये या भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग दुस्सह यातनांमधून जावा लागतो. बघा, जसे एखाद्या गावाला जायला 2 मार्ग असावेत, तसा हा काहीसा प्रांत आहे. परंतु एक लक्षात ठेवावं की जीवनामध्ये जरी मी दुःख सहन करत असलो आणि त्या अवस्थेत जर मी भगवंताचं स्मरण करतोय, त्याची प्रार्थना करतोय, तर निश्चित समजावं प्रवास हा आमचा निश्चितपणे त्या गंतव्यस्थानाकडेच चाललेला आहे. ठीक आहे, प्रारब्धाने मला हा दुःखाचा मार्ग दिलाय, एवढंच. सतीजींच्या अंतःकरणामध्ये देखील आता या प्रार्थनेचं रूपांतरण शरणागतीमध्ये होऊ लागलेलं आहे. आणि इथं सतीजी उन्मळून पडलेले आहे. जो प्रभु दीन दयालु कहावा, आरती हरन बेद जसु गावा, तो मैं विनय करऊं कर जोरी, छूटऊं बेगी देह यह मोरी. सतीजी प्रभू रामचंद्राचं अंतःकरणात स्मरण करतायत. शरणागतीने सर्व अहंकार आता उन्मळून पडलेला आहे. एका बाजूला आपली दृष्टी आपल्या पतीच्या चेहऱ्यावरती, त्याच्या त्या ध्यानस्थ मुखावरती जातीये आणि या शंकरजींपासून विन्मुख झालेलं हे अंतःकरण आता खऱ्या अर्थाने विवेक रूपाने त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणावरती शरणागत होऊन एकच मागणं मागतंय, जो प्रभू दीन दयालु कहावा. अरे तू दिनांचा दयाळू आहेस ना, मग तू तुझं ब्रीद साध्य कर, तुझं ब्रीद तू प्रगट कर. माझ्या जीवनातली ही अर्थता तू बघत नाहीयेस का रे? आरती हरन बेद जसु गावा. अरे वेदांनी तुझं वर्णन केलंय की तू भक्ताचं संकट, भक्ताच्या हृदयाचं आर्तता जाणून धावत येतोस. परंतु मी जाणते की माझ्या हातून खूप मोठं दुष्कर्म घडलेलं आहे, तरी देखील अत्यंत विनयाने मी हात जोडून तुला प्रार्थना करते, हे रामा मला मरण दे, मला मरण दे, छूटई बेगी देह यह मोरी. महादेवजींपासून विन्मुख राहण्यापेक्षा या शरीराचा त्याग करण्याचा मला तू वरदान दे. सतीजींच्या अंतःकरणातला हा अनन्य भाव खऱ्या दृष्टीने आता रामाच्या चरणाशी प्रार्थना करू लागला. जो मोरे शिव चरण सनेहो, मन क्रम बचन सत्य व्रतु एहो. आणि हे जर मागणं मी तुझ्या चरणाशी मागत आहे, त्यासाठी मी तुला काय पण लावून सांगते. जर माझं मनापासून माझ्या पतिदेवांच्या, माझ्या सद्गुरूच्या चरणी प्रेम असेल, शिवचरण, किती गोड शब्द वापरलाय. महादेवजींच्या चरणी जर माझं खरं प्रेम असेल, कसं? मन, कर्म आणि वचनाने, या तिन्ही अर्थाने जर माझं खरं खरं प्रेम त्यांच्या चरणी असेल, हे जर माझं सत्यव्रत असेल, आणि तू तर सर्वदर्शी आहेस, तू मला जे विश्वरूप दर्शन त्या दंडकारण्यामध्ये दाखवलंस, तुला सर्व गोष्टींची खऱ्या अर्थाने अंतर्यामी असल्यामुळं जाणीव आहे. तू माझे या सत्यव्रताचा खरा परीक्षक आहेस. तर तुला या सत्यव्रताचं मी केवळ एक फळ मागते रामा. सुनिय प्रभू करऊ सो बेगी उपाय. आणि ते फळ तू मला ताबडतोब दे, लगेच दे. असा काहीतरी उपाय कर, होई मरनु जेही बिनही श्रम, दुसह विपत्ती बिहाय. माझ्या या सर्व आर्ततेचं, माझ्या या सर्व प्रार्थनेचं फळ तू मला मृत्यू रूपाने दे. आणि तो मृत्यू कसा दे? तो मृत्यू बिनही श्रम, कुठल्याही प्रकारचा श्रम न करता. आजच्या काळामध्ये आपण बघतो अगदी मोठे मोठे संत देखील स्वतःला
आत्मघाताच्या आधाराने संपून टाकतात. खरोखर आत्मघाताने तो क्लेश त्या जीवाला देखील पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूच्याच कचाट्यामध्ये खेचून येतो. त्यामुळं मृत्यूचं मागणं देखील रामाकडंच करावं की मला मृत्यू दे, पण कसा, जेही बिनही श्रम दुसह विपत्ती बिहाय. विना परिश्रम, कोणालाही कुठल्याही प्रकारचा संकोच मनामध्ये न येता, या देहाला देखील कुठल्याही प्रकारच्या दुस्सह यातना न होता, विना परिश्रम मला तू या देहातून मुक्त कर आणि मला माझ्या शंकरजींच्या चरणी पुन्हा ते स्थान प्राप्त करण्यासाठी आता तू असा काहीतरी उपाय कर ज्याने माझ्या अंतःकरणाची ही असह्य विपत्ती दूर होऊन जाईल बघ. खरोखर जेव्हा तुम्हाला अनन्य भावाने सद्गुरूच्या चरणी प्रेम, भगवंताच्या चरणी प्रेम उत्पन्न होतं, तेव्हा त्याचा झालेला हा विरह, त्या विरहाची अनुभूती केवळ आणि केवळ एकतर ते स्थान पुन्हा प्राप्त करण्याचा उपाय मागते. परंतु जो शिवसंकल्प आहे, जो सत्य संकल्प आहे, अशा सत्य संकल्पाला जर मी या देहाच्या आधाराने पुन्हा त्या स्थानापर्यंत नेण्यासाठी असमर्थ असेन, तर प्रेमाचं मुख्य लक्षण आहे की शेवटी प्राणही तो वेचावा. हे सख्य भक्तीचं वचन सतीजी अत्यंत प्रेमाने भगवंताच्या चरणी मागतायत की तू आता माझा मृत्यू होईल असा काहीतरी उपाय कर बाबा. भगवंताच्या चरणी या अनन्य भावाने केलेल्या प्रार्थनेतून सतीजींच्या अंतःकरणाच्या चित्तशुद्धीचा उपाय जणू काही त्यांना सापडलाय. आता प्रभू रामचंद्र त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार करतायत का महादेवजी सतीजींना त्याच रूपामध्ये पुन्हा स्वीकारतात, याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.